आज आपल्याला भूमिती विषय गणित भाग 2 मधील निर्देशक भूमिती या प्रकरणाचा या निर्देशक भूमितीमध्ये आपण संख्या रेषा दिलेली असेल तर -y1 ब्रॅकेट स्क्वेअर याचाही तुम्ही अभ्यास केलेला आहे। त्याचबरोबर मध्यबिंदूचं सूत्र, त्यानंतर विभाजन सूत्र, या सगळ्या गोष्टींचा तुम्ही अभ्यास केलेला आहात। तज्ञ लोकांनी तुम्हाला चांगली माहिती दिलेली आहे। तर आज आपल्याला काय अभ्यास करायचा आहे की या निर्देशक भूमिती या प्रकरणातलं जे उपघटक आहे रेषेचा चढ, यालाच आपण काय म्हणणार आहे, स्लोप ऑफ अ लाईन असं आपण म्हणणार आहे। तर रेषेचा चढ कसा काढायचा किंवा रेषेचा चढ या शब्दाचा अर्थ काय या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, जाणून घ्यायचं आहे। तर मी आता इथं तुम्हाला पहिल्या स्टार्टलाच एक एक्स अक्ष काढलेला आहे, म्हणजे जे आडवी रेषा आहे त्याला आपण एक्स अक्ष म्हणतो आणि उभी जी रेषा आहे त्याला आपण वाय अक्ष म्हणतो। आता त्यानंतर इथं जे बिंदू आहेत ते मी ए बी सी डी आणि ई, जिथे कोपरे जुळतात ते बिंदू मी घेतलेले आहेत। बघा इथं एक्स अक्षाचा पहिला बिंदू 2 आहे, त्यानंतर इथे आडवी ओळ 1 आहे म्हणून 2 आणि 1 घेतलेला आहे। आता त्यानंतर इथं काय घेतलेला आहे, एक्स अक्षाचा पहिल्यांदा बिंदू घ्यायचा आहे, 4 येणार आणि वाय अक्षाचा बिंदू 4 येणार। त्यानंतर इथं वरती ई बिंदू घेतलेला आहे, एक्स काय आहे, -5 आहे। तर मी तुम्हाला ए बी सी डी आणि ई हे तुम्हाला इथं बिंदू दिलेले आहेत। तर आपल्याला इथं पहिल्यांदा आपण काय करूया की गणित कसं तुम्हाला परीक्षेला विचारलं जाते। बोर्डाच्या परीक्षेमध्ये प्रश्न क्रमांक 2B मध्ये 2 मार्कासाठी तुम्हाला प्रश्न विचारला जातो। तर इथं बघा हेच मी घेतलेलं आहे, पुस्तक बघण्याची काही आवश्यकता नाही। तर बघा इथं ए बिंदू -2 -5, हे बघा ए बिंदू -2 आणि -5 आणि ई बिंदू मी घेतलेला आहे, ई बिंदू 6 आणि 7। या बिंदूतून जाणाऱ्या रेषेचा चढ काढा किंवा तुम्हाला त्याचऐवजी तुम्हाला काय म्हणतील, हे ए आणि ई बिंदू दिला जाईल आणि रेषा असेल, रेषा L चा चढ काढायचा, तर रेषा L लिहिलेलं आहे। तर आता आपण चढ कसा काढायचा याचा आपल्याला काय करायचा आहे, अभ्यास करायचा आहे। आपल्याला इथे 2 बिंदू दिलेले आहेत बघा, इथं ए -2 -5 आणि ई बिंदू दिले आहेत, हे बिंदू दिले आहेत। आता हे बिंदू आपल्याला दिलेले आहेत म्हटल्यानंतर आपण काय करायचं आहे, याच रेषेला एक बाणाचं टोक करायचं आहे आणि इथेही बाणाचं टोक करायचं आहे आणि इथं तुम्ही काय करायचं, x1 स्वल्पविराम y1 आणि इथं तुम्ही काय करायचं आहे, x2 स्वल्पविराम y2। म्हणजे जिथं काय होईल बघा, x1 ची किंमत -2 होईल, x1 ची किंमत -2, y1 ची किंमत -5, x2 ची किंमत किती होईल, 6 होईल आणि y2 ची किंमत किती होईल, 7 होईल। आपल्याला काय करायचं आहे, रेषेचा चढ काढायचा आहे। आता रेषेचा चढ काढत असताना आपल्याला काय करायचं आहे बघा, रेषेचा चढ बरोबर y2 - y1 भागिले x2 - x1 या सूत्राचा आपण वापर करायचा आहे। आता इथं y2 ची किंमत काय आहे बघा, y2 ची किंमत इथे किती आहे, 7 आहे, 7 लिहिलं, वजा y1 ची किंमत इथे किती आहे बघा, -5 आहे, -5 असल्यामुळे ते आपल्याला काय करावं लागेल, कंसात लिहावं लागेल। त्यानंतर x2 ची किंमत इथे किती आहे बघा, 6 आहे म्हणून इथं 6 लिहावं लागेल, मध्ये वजा चिन्ह आहे आणि x1 ची किंमत इथे किती आहे, -2 आहे, म्हणजे परत आपल्याला काय करावं लागेल, -2 लिहावं लागेल। म्हणजे 7 कंसाच्या बाहेर वजा चिन्ह असेल तर आपण काय करतो, अधिक लिहितो, म्हणजे 7 अधिक 5 होईल आणि 6 आणि परत इथं कंसाच्या बाहेर -2 वजा चिन्ह आहे, 6 अधिक 2 काय होईल, 8 होईल। म्हणजे 7 आणि 5 किती होईल, 12, 6 आणि 2 किती होईल, 8, म्हणजे 12/8 म्हणजे काय होणार बा, 4 दोन्ही 8, 4 त्रिकम 12, म्हणजे 3/2 हे तुमचं काय असेल, उत्तर असेल। तर याला 2 गुणासाठी हा प्रश्न तुम्हाला प्रश्न क्रमांक 2B मध्ये विचारला जातो। तर इथं तुम्हाला सूत्र तुम्ही लिहिला, अर्धा मार्क मिळणार, किमती टाकला, अर्धा मार्क मिळणार आणि उत्तर काढला तर अर्धा मार्क मिळणार, 1 मार्क मिळणार। तर टोटल तुम्हाला इथे किती मार्क मिळणार, 2 मार्क मिळणार आहेत। अशा पद्धतीने आपल्याला काय करावं लागणार आहे, हे गणित आपल्याला सोडवावं लागणार आहे। इथं उत्तर आपल्याला किती मिळालं, 3/2 मिळालं। आता याच्याऐवजी हेच गणित, परत ती रेषा, हेच गणित आहे, तर या गणितामध्ये इथं ए बिंदू दिलेला आहे, ए च्या ऐवजी मी दुसरा एक बिंदू घेतो बा, ए च्या ऐवजी मी दुसरा बिंदू घेणार, ए च्या ऐवजी दुसरा बिंदू मी कोणता घेणार बा, ए च्या ऐवजी समजा मी बी घेतला, इथं मग मी बी लिहिणार। त्यानंतर इथं त्याचे निर्देशक आहेत 0 स्वल्पविराम -2 आहे, हे -2 लिहिलं।
त्यानंतर समजा मी डी बिंदू घेतला, ईच्या ऐवजी मी काय करणार डी बिंदू घेतला, तर इथं मी काय करणार डी लिहिणार आणि डी लिहून त्याचे निर्देशक लिहिणार 4 आणि 4. म्हणजे इथे काय होणार बी आणि डी. मग याच्याऐवजी ह्या बिंदूतून जाणाऱ्या रेषेचा चढ काढा. इथं रेषा एईच्या ऐवजी काय होणार बीडी होणार. बीडीचा चढ काढा अशा पद्धतीने होणार आहे. त्यानंतर केव्हा तुम्हाला रेषा एलचा चढ काढा. मग अशा पद्धतीने तुम्हाला सांगितल्यानंतर तुम्हाला काय करावं लागेल बघा, हेच गणित पुसून परत तुम्हाला काय करावं लागेल दुसरं गणित लिहावं लागेल. तर याच्याऐवजी तुम्हाला इथं काय लिहिला तुम्ही बी 0 आणि -2 आणि इथं काय लिहिणार डी 4 स्वल्पविराम 4 लिहिणार. परत यालाच तुम्ही काय म्हणणार आहे x1 y1, यालाच तुम्ही काय म्हणणार आहे x2 y2. त्यानंतर सूत्र आहे तेच असणार आहे, सूत्र आहे तेच असणार आहे. आणि याचंही देखील उत्तर किती येणार आहे 3/2 येणार आहे. कसं येतंय 3/2 बघा, कोणत्याही दोन बिंदूचा चढ तुम्हाला काय असणार आहे स्थिर असणार आहे, याचा मी पडताळा घेणार आहे. तर बघा इथं रेषेचा चढ काढायचा आहे. इथं y2 ची किंमत किती आहे बघा 4 आहे, 4 लिहिलं, वजा y1 ची किंमत परत -2 आहे बघा, म्हणून ते कंसात लिहिणार -2. x2 ची किंमत इथे किती आहे बघा 4, वजा x1 ची किंमत किती आहे 0 आहे. म्हणजे मी काय करणार बा 4 + 2 छेद किती येणार 6, 4 + 2 6, 6/4 म्हणजे 2 दोन्ही 4, 2 त्रिक 6, म्हणजे इथं किती मिळालं 3/2. पहिल्यांदा आपण मित्रांनो काय घेतलेलं होतं ए आणि ई बिंदू घेतलेला होता. ह्या एईचा चढ काढला, आपल्याला उत्तर काय मिळालं 3/2. आता आपण बिंदू बदलून घेतले, बिंदू बदलून घेतल्यानंतर आपण कोणकोणते बिंदू घेतले बी आणि डी हे 2 बिंदू घेतले. ह्या 2 बिंदूचा परत आपण चढ काढला, त्याचंही उत्तर आपल्याला काय मिळालं 3/2 मिळालं. मग 3/2 मिळालं. तर मित्रांनो आज आपल्याला यातून मला हे सांगायचं आहे की कोणत्याही 2 बिंदूचा चढ काढत असताना उत्तर तुमचं काय असणार आहे समान असणार आहे, म्हणजे 3/2च असणार आहे. म्हणजे चढ या शब्दाचा अर्थ आपल्याला काय सांगता येईल की कोणत्याही दोन बिंदूतील चढ काढत असताना उत्तर काय असते स्थिर असते किंवा गुणोत्तर स्थिर असते. त्या स्थिर गुणोत्तरालाच आपण काय म्हणणार आहे चढ असं म्हणणार आहे. म्हणजे आता या ठिकाणी तुम्ही ट्रायल आणि एरर तुम्ही घरामध्ये बघू शकता, पुस्तकामध्ये हे आलेख तुम्हाला दिलेला आहे. तर दुसरं तुम्ही आता काय करू शकता सी आणि ई हे 2 बिंदू तुम्ही घरामध्ये घेऊ शकता आणि या 2 बिंदूतून जाणाऱ्या रेषेचा चढ काढू शकता. म्हणजे याला सी आणि ई जर 2 बिंदू घेतला, याला x1 y1 म्हणा, याला x2 y2 म्हणा. त्यानंतर रेषेचा चढ समीकरण लिहा y2 - y1, त्यानंतर x2 - x1 अशा पद्धतीनं लिहून तुम्ही त्याच्यामध्ये किंमत जर टाकला तर त्याचं उत्तर किती येईल 3/2 येईल. अशा पद्धतीनं आपल्याला काय करायचं आहे, जर तुम्हाला हे गणित प्रश्न क्रमांक 2 मध्ये 2 मार्काला हमखास हे गणित परीक्षेला विचारलं जाते, तर या गणितामध्ये परत तुम्हाला सांगतो तुम्ही सूत्र लिहिला अर्धा मार्क मिळणार, किमती टाकला अर्धा मार्क मिळणार आणि शेवट उत्तर काढला तर 1 मार्क मिळणार. म्हणजे टोटल तुम्हाला हे 2 गुणासाठी काय असणार आहे प्रश्न असणार आहे. तर तुम्ही हे सोडवणं गरजेचं आहे. आता यातूनच मी गणित दुसरं तयार करणार आहे बा. हे दुसरं गणित झालं, पुस्तक बघायची गरज नाही. एक वेळा जर आपल्याकडे आलेख असेल तर ते आपण काय करू शकतो गणित तयार करू शकतो. एकावरून आता बघा ए आणि ईचं एक गणित झालं, बी आणि डीचं दुसरं गणित झालं, सी आणि एचं तिसरं गणित आपण सोडवू शकतोय, बी आणि ईचं 4थं गणित सोडवू शकतोय. अशा वेगवेगळ्या प्रकारे आपण वेगवेगळी गणितं सोडवू शकतोय. आता त्यानंतर दुसरा प्रकार मी आता घेणार आहे बा. विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहिती असेल की एक रेषीय बिंदू कशाला म्हणायचं, जर 3 बिंदू 2 पेक्षा जास्त जर बिंदू एका रेषेवर असतील तर त्या बिंदूंना काय म्हणायचं आहे एक रेषीय बिंदू असं म्हणायचं आहे. मग आता आपल्याला मी गणित इथं दुसरं गणित मी लिहिणार आहे बा. कोणतेही 3 बिंदू घेऊया. उदाहरणार्थ बघा सी डी आणि ई घेऊया. तर बघा बिंदू सी गणित दुसरं लिहितो सी 2 स्वल्पविराम 1, बिंदू बी बिंदू डी 4 स्वल्पविराम 4 आणि बिंदू
ई 6 सोलक्रॉम 7 हे बिंदू एक रेषीय आहेत का ते ठरवा. मग आपल्याला काय करायचं आहे, ठरवायचं आहे हे तिन्ही बिंदू एका रेषेवर आहेत किंवा नाही. म्हणजेच काय करायचं आहे, तर सी डी आणि ई हे तुम्हाला 3 बिंदू इथं दिलेले आहेत. तर हे 3 बिंदू एक रेषीय आहेत किंवा नाही हे आपल्याला या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे. तर सांगत असताना तुम्हाला काय करावं लागेल, पहिल्यांदा रेषा सीडीचा चढ काढावा लागेल, त्यानंतर रेषा डीचा चढ काढावा लागेल. ह्या दोन्हींचा चढ जर समान येत असेल तर आपल्याला काय म्हणणार आहे, बिंदू सी डी आणि ई हे एक रेषीय आहेत असं आपण म्हणणार आहे. तर आता आपण उत्तर शोधत असताना आपल्याला काय करावं लागेल बघा, पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल, लिहून घ्यावं लागेल सी 2-1 डी 4-4 व ई 6-7 हे बिंदू दिले आहेत. हे बिंदू काय केलेले आहेत, दिले आहेत. मग आता आपल्याला आपण पहिल्यांदा काय करूया, ह्या सीडीचा चढ काढूया. आता बघा ह्या सी पासून डी पर्यंत चढ काढूया आणि डी पासून ई पर्यंतचा चढ काढूया. हा चढ आणि हा चढ जर समान असेल तर आपण काय म्हणणार आहे, बिंदू सी डी आणि ई हे एक रेषीय आहेत असं आपण म्हणणार आहे. तर आता सी डी आणि ई हे दिलेले बिंदू आहेत. आता आपण काय करूया, रेषा सीडीचा चढ सूत्र ठरलेलं आहे तेच y2 + y1 छेद x2 + x1. आता सी डी म्हटलेला आहे म्हणजे इथं सी आणि डी आहे, याला आपण x1 y1 म्हणणार आहे आणि याला x2 y2 म्हणणार आहे. आता त्यानंतर काय होणार पहा, आता इथं y2 ची किंमत इथं किती आहे, 4 आहे. y2 ची किंमत इथं किती आहे, हे y2 आहे, इथं y2 ची किंमत 4 आहे म्हणून 4 लिहावं लागेल. इथं y1 ची किंमत इथं दुसऱ्यांदा आहे, हे 1 आहे म्हणजे इथं 1 लिहावं लागेल. x2 ची किंमत इथं किती आहे बघा, 4 आहे म्हणजे 4 लिहावं लागेल. वजा x1 ची किंमत इथं पहिल्यांदा इथं किती आहे, 2 आहे, 2 लिहावं लागेल. म्हणजे 4 + 1 किती उत्तर येईल, 3 आणि 4 + 2 उत्तर किती येईल, 2. म्हणजे रेषा सीडीचा चढ किती येणार, 3/2. त्याच पद्धतीने आपण काय करणार आहे, रेषा डीईचा चढ काढणार आहे. तर आता बघा रेषा डीईचा चढ परत सूत्र आपण तेच आहे तेच लिहायचं आहे, y2 + y1 छेद x2 + x1. आता इथं आपल्याला काय करावं लागेल, हे बिंदू पुसावे लागतील. आपल्याला इमॅजिन करण्यासाठी, आपल्याला कळण्यासाठी आपण काय करायचं, याला x1 y1 म्हणायचं, याला x2 y2 म्हणायचं. मग म्हटल्यानंतर आपल्याला काय होईल बघा, इथं y2 ची किंमत इथं किती आहे, 7 आहे, इथं 7 ठेवावं लागेल. वजा y1 ची किंमत इथं किती आहे, 4 आहे, 4 लिहावं लागेल. x2 ची किंमत इथं किती आहे बघा, 6 आहे, 6 लिहावं लागेल. आणि वजा इथं x1 ची किंमत इथं किती आहे, 4 आहे, 4 लिहावं लागेल. म्हणजे 7 + 4 उत्तर किती येईल, 3 आणि 6 + 4 उत्तर येईल 2. म्हणजे इथं काय सांगता येईल बघा, इथं रेषा सीडीचा चढ किती मिळाला, 3/2 आणि इथं रेषा डीचा चढ किती मिळाला, 3/2. म्हणजे इथं दुसरं वाक्य तुम्हाला काय लिहावं लागेल, रेषा सीडीचा चढ बरोबर तुम्हाला काय लिहावं लागेल, रेषा डीईचा चढ. म्हणजे दोघांचा चढ तुम्हाला काय मिळाला, समान मिळाला. म्हणून हे बिंदू सी, बिंदू डी आणि बिंदू ई हे एक रेषीय आहेत. म्हणून इथं तुम्हाला काय करावं लागेल, बिंदू सी डी व ई हे एक रेषीय आहेत. एक रेषीय आहेत असं म्हणावं लागेल. परत हे गणित सांगतो बघा, हे तुम्हाला 3 बिंदू दिलेले आहेत, बिंदू सी डी आणि ई हे एक रेषीय आहेत काय ठरवायला सांगितलेलं आहे. दिलेले बिंदू आपण लिहिलं, सी 2-1 डी 4-4 ई 6-7 हे बिंदू दिले आहेत. रेषा सीडीचा चढ काढायचा आहे, सी पासून डी पर्यंतचा चढ काढायचा आहे. सूत्र लिहिलं y2 + y1 छेद x2 + x1. रेषा सीडीचा चढ काढत असताना इथं आपण काय म्हणलेलं होतं, सी आणि डी घेतलेला आहे. तर सी आणि हा डी, सी आणि डी घेतलेला आहे. इथं आपल्याला परत इथं तुम्हाला माहितीसाठी परत मला हे करावं लागेल,
इथं x2 y2 लिहावं लागेल. म्हणजे इथं काय करणार बा, y2 ची इथं किंमत किती आहे, y2 सरळ वरती जावा 4, y1 ची किंमत इथं 2 नंबरला आहे, हे y1 2 नंबर 1, x2 ची किंमत इथे किती 4, इथं 4 लिहिलं, मध्ये वजा x1 ची किंमत इथे किती असणार आहे 2 आहे, इथं 2 लिहिलं, 4 वजा 1 3, 4 वजा 2 3/2. त्याच पद्धतीनं रेषा डी चा चढ देखील तुम्हाला उत्तर किती येईल 3/2. म्हणजेच इथं काय होईल, रेषा सीडीचा चढ बरोबर रेषा डी चा चढ होईल. म्हणून बिंदू सी डी व ई हे एक रेषीय आहेत. एक रेषीय या शब्दाचा अर्थ काय, जे 2 पेक्षा जास्त बिंदू जर एका रेषेवर असतील तर त्या 3 बिंदूंना आपण काय म्हणणार आहे, एक रेषीय बिंदू आहेत असं आपण म्हणणार आहे. आता मी तुम्हाला, आता तुम्ही काय करू शकता की बी सी आणि ई, दुसरं गणित बघा, बी सी आणि ई हे 3 बिंदू घेऊन हे एक रेषीय आहेत किंवा नाही हे ठरवू शकता. समजा तुम्हाला उत्तर वेगवेगळं आलेलं असेल, ह्याचं उत्तर समजा 3/2 आलं, याचं काहीतरी 7/8 आलं, वेगळं आलं किंवा 5/12 आलं, तर उत्तर वेगवेगळं जर आलेलं असेल तर तुम्ही काय म्हणू शकता, रेषा सीडीचा चढ बरोबर रेषा डीचा चढ नाही. नाही म्हणजे बरोबर चिन्हाच्या वरती काय करावं लागेल, अशी तिरकी रेष मारावी लागेल आणि मग बिंदू सी डी व ई हे एक रेषीय नाहीत असं तुम्हाला म्हणावं लागेल. अशा पद्धतीनं हे दुसरं गणित झालं. आता त्यानंतर तिसरं गणित तुम्ही काय करू शकता, हे मी इथं सी डी आणि ई घेतलेला आहे, सी डी आणि ई बिंदू घेतलेला आहे. मग मी सीडीचा चढ आणि डीचा चढ काढून दाखवला, दोन्ही समान आलं, एक रेषीय म्हणलं. आता तुम्ही काय करू शकता, ए बिंदू घेऊ शकता, सी बिंदू घेऊ शकता, ई बिंदू घेऊ शकता. ह्या ए पासून सी बिंदू पर्यंत जे काय चढ येईल तेवढं सी पासून ई पर्यंत चढ तुम्हाला मिळणार आहे आणि दुसरं गणित तुम्ही आरामामध्ये सोडवणार आहे. हे तुम्हाला स्वाध्यायासाठी हे दुसरं गणित असेल. आता मी तुम्हाला काय सांगितलं की 2 बिंदू दिलेले असतील तर त्या रेषेचा चढ काढायचा आहे. त्या रेषेचा चढ काढत असताना दोन्ही ठिकाणी रेषेचा चढ आपल्याला समान आलेला आहे. जे समान स्थिर गुणोत्तर आलेला आहे त्यालाच आपण काय म्हणणार आहे, रेषेचा चढ असं म्हणणार आहे. त्यानंतर मी तुम्हाला दुसरं गणित काय दिलं की 3 बिंदू कुठलेही मी दिले, 3 बिंदू कुठलेही दिले आणि ते एक रेषीय आहेत किंवा नाही हे ठरवायला सांगितलं. मग तुम्ही काय केला, सी आणि डी चा चढ काढला आणि त्यानंतर डी आणि ई चा चढ तुम्ही काढला. दोन्ही चढ जर तुम्हाला समान दिसत असतील तर हे बरोबर आहे म्हणून सांगायचं आणि बिंदू सी आणि डी हे एक रेषीय आहेत असं म्हणायचं, अन्यथा नाही. आता तिसरं गणित मी घेणार आहे. तिसरं गणित यानंतर मी काय घेणार बघा, तिसरं गणित ह्या ग्राफवरून परत मी तिसरं गणित घेणार आहे. तर बघा ए बिंदू घेतो, तिसरं गणित बघा, ए इथं -2च्या ऐवजी मी के घेणार, के -5. के ची किंमत करेक्ट तुम्हाला -2 कसं मिळणार बघा, म्हणजे ए ची किंमत मी -2 आणि -5 लिहिली. ए ची किंमत केच्या ऐवजी -2च्या ऐवजी मी फक्त इथं काय लिहिलं, के लिहिलं, म्हणजे ए के आणि -5. आणि दुसरं मी घेतो सी व सी 2 स्वल्पविराम 1. हे दोन बिंदू आहेत व रेषा एसीचा चढ, रेषा एसीचा चढ, कुठल्याही 2 बिंदूचा चढ आतापर्यंत उत्तर आपण काय काढलेला आहे, 3/2 काढलेला आहे. आता ए आणि सी, ए पासून सी पर्यंतचा चढ 3/2 आहे. तर के ची किंमत काढा, तर के ची किंमत काढा असं सांगितलेलं आहे. मग आता तुम्हाला काय करावं लागेल, पूर्वीच्या पद्धतीनं आपल्याला आता के ची किंमत इथे तुम्हाला काढायला सांगितलेलं आहे. मग के ची किंमत काढायला सांगितले म्हटल्यानंतर आपल्याला प्रोसिजर काय करावं लागेल बघा. पहिल्यांदा तुम्हाला जे बिंदू 2 दिलेले आहेत ते 2 बिंदू लिहायला पाहिजे. तर बघा ए के स्वल्पविराम 5 व सी 2 स्वल्पविराम 1 हे 2 बिंदू दिले आहेत. हे 2 बिंदू दिले आहेत. मग दिले आहेत म्हटल्यानंतर आता ह्या 2 बिंदूंचा आपल्याला काय करावं लागेल, चढ काढावा लागेल. म्हणजे याला आपण काय म्हणणार आहे, याला आपण x1 y1 म्हणणार आहे आणि याला आपण काय म्हणणार आहे,
x2 y2 असं म्हणणार आहे. मग आता आपल्याला काय करावं लागेल, एसीचा चढ रेषा एसीचा चढ बरोबर आपल्याला काय सूत्र आहे, आपल्याला माहिती आहे y2 वजा y1 छेद x2 वजा x1. मग आता y2 ची किंमत इथं किती आहे, y2 ची किंमत इथं 1 आहे म्हणून 1 लिहिलं. वजा y1 ची किंमत इथे किती आहे, वजा 5 आहे. इथं मध्ये जे वजा चिन्ह आहे ते वजा लिहिलेलं आहे, मात्र y1 ची किंमत वजा 5 असल्यामुळं आपल्याला काय करावं लागेल, कंसामध्ये लिहावं लागेल. त्यानंतर x2 ची किंमत इथे किती आहे बघा, 2 आहे. x2 ची किंमत इथे किती आहे, 2 आहे म्हणून 2 लिहावं लागेल. वजा x1 ची किंमत इथे किती आहे, k आहे म्हणून k लिहावं लागेल. म्हणजे काय येणार बा, 1 कंसाच्या बाहेर वजा चिन्ह आहे म्हणजे अधिक 5 होणार आणि 2 वजा k येणार. याला आपण 1 म्हणूया. म्हणजे रेषा एसीचा चढ तुम्हाला काय मिळाला, रेषा एसीचा चढ तुम्हाला काय मिळालं, 1 अधिक 5 म्हणजे चित्त काय होईल, फार तर 6 होईल. लिहू शकतोय आपण 6 छेद 2 वजा k. याला समीकरण नंबर 1 म्हणू शकतोय. आता दुसरं आपल्याला काय केलेलं आहे, रेषा एसीचा चढ आपल्याला 6 छेद 2 वजा k इथे मिळालेला आहे. मात्र आपल्याला रेषा एसीचा चढ किती दिलेला आहे, 3 छेद 2 म्हणून इथं लिहायचं आहे. परंतु रेषा एसीचा चढ किती आहे, 3 छेद 2 दिले आहे. रेषा एसीचा चढ 3 छेद 2 दिले आहेत. म्हणून तुम्ही काय करायचं आहे, याला तुम्ही 2 नंबर म्हणू शकता. इथं तुम्ही रेषा एसीचा चढ तुम्हाला किती मिळालं, 6 छेद 2 वजा k आणि रेषा एसीचा चढ इथं किती दिलेला आहे, 3 छेद 2. म्हणजे आपण काय करू शकतोय, 1 व 2 वरून आपण काय करणार बा, 6 छेद 2 वजा k बरोबर 3 छेद 2 म्हणू शकतोय. म्हणजे काय होईल बघा, म्हणजे काय होईल, ह्या 3 आपण याला गुणायचं आहे म्हणजे 3 गुणिले 2 वजा k होईल बरोबर 2 गुणिले 6 डायरेक्ट 12 लिहितो बा, 12. म्हणजे या 3 न 2 ला गुणावं लागेल, 3 दोन्ही 6 होईल वजा 3k बरोबर काय येईल, 12 येईल. म्हणजे इथं आपल्याला काय होणार बा, इथं लिहितो मी थोडंसं. म्हणजे काय होणार, वजा 3k आहे तसंच येणार बरोबर 12 आहे तसंच. हे अधिक 7 त्या बाजूला जाताना काय होणार, वजा 6 होणार म्हणजे वजा 6 मिळणार. म्हणजे वजा 3k बरोबर उत्तर किती मिळणार, 6. 12 वजा 6 किती मिळालं, 6 मिळणार. आता आपल्याला पहिल्यांदा ऋणचिन्ह नको आहे म्हणजे 3k बरोबर वजा 6 होणार आणि k ची किंमत आपल्याला काय मिळणार बा, वजा 6 छेद 3 म्हणजे उत्तर किती मिळालं, वजा 2. इथं हे वजा 2 आपल्याला उत्तर मिळालं. म्हणजेच तुम्हाला मी काय सांगितलं तर बघा, परत गणित सांगणार आहे मी. हे गणित विचारलं तर तुम्हाला प्रश्न क्रमांक 3B मध्ये 3 मार्कासाठी विचारलं जाईल. म्हणून परत मी गणित सांगतो बा. a 2 वजा 2 हे मी गुप्त ठेवलेलं होतं. a k वजा 5 व c 2 स्वल्पविराम 1 हे 2 बिंदू आहेत. रेषा एसीचा चढ ह्या a पासून c पर्यंतचा चढ आपल्याला प्रत्येक वेळी उत्तर किती आलं, 3 छेद 2. रेषा एसीचा चढ 3 छेद 2 आहे तर k ची किंमत आपण काढायची आहे. म्हणजे जिथं तुम्हाला काय सांगावं लागेल, 1 k स्वल्पविराम वजा 5 हे कंसात लिहावं लागेल व c 2 स्वल्पविराम 1 हे कंसात हे 2 बिंदू दिले आहेत. म्हणजे याला तुम्हाला काय म्हणावं लागणार, बाण करून x1 y1 म्हणणार आणि इथं बाणाचं टोक करून x2 y2 म्हणावं लागणार. ह्या रेषा एसीचा चढ काढत असताना काय होणार, y2 वजा y1 छेद x2 वजा x1. मग y2 ची किंमत इथं 1 आहे, 1 लिहिलं, मध्ये वजा चिन्ह आहे. y1 ची किंमत इथं वजा 5 आहे, वजा 5 लिहिलं. त्यानंतर x2 ची किंमत इथं किती आहे बघा, 2 आहे, 2 लिहिलेलं आहे, मध्ये वजा चिन्ह आहे आणि x1 ची किंमत इथे किती आहे, k आहे. म्हणजे 1 कंसाच्या बाहेर वजा चिन्ह असेल तर आपण आधी करतो, 1 अधिक 5 6 लिहिलं आणि 2 वजा k 1 लिहिलं आहे. म्हणजे रेषा एसीचा चढ तुम्हाला काय मिळाला की 6 छेद 2 वजा k. आता परंतु रेषा एसीचा चढ किती आहे, 3 छेद 2 दिलेला आहे. म्हणून मी तर लिहिलं परंतु रेषा एसीचा चढ 3 छेद 2 दिले आहे. समीकरण 1 व 2 वरून आपल्याला काय म्हणता येईल, 6 छेद 2 वजा k बरोबर 3 छेद 2. मग आता तिरकस गुणाकार मी केलेला आहे बघा. 3 गुणिले हे कंसात घेतलं 2 वजा k आणि 6 दोन्ही 12 लिहिलं. त्यानंतर काय होणार, 3 दोन्ही 6, 3 गुणिले वजा k वजा 3k बरोबर 12 होणार.
मग इथं -3k आहे तसंच लिहिलं, हे 12 आहे तसंच मी लिहिलं, हे +6चं -6 होणार, -3k बरोबर 12 - 6 6 मिळणार. आता पहिल्यांदा आपल्याला वजा नको आहे म्हणजे वजाचा अधिक, ह्या वजाचा अधिक होणार हे आणि ह्या अधिकचं वजा होणार. 3k बरोबर 6 मिळालं, म्हणजेच k बरोबर हे 3 गुणिले असल्यामुळे भागिले होणार, -6/3. 3 एके 3, 3 दुनी 6 म्हणजे -2 मिळालेलं आहे. जे गुप्त उत्तर होतं ते गुप्त उत्तर आपण काय केलेलं आहे, काढलेलं आहे. आता या ठिकाणी हे 4 बिंदू तुम्हाला दिलेले असतील बघा इथं अशा पद्धतीनं, हे असे 4 बिंदू तुम्हाला दिलेले असतील. म्हणजे इथला बिंदू दिला, इथला दिला, इथला दिला आणि इथला दिला, 4ही बिंदू तुम्हाला दिलेले असतील. आणि हा चौकोन आहे हे सिद्ध करा म्हणून सांगितलं. तर चौकोनाच्या चारी बाजू काय असतात, समान लांबीचे असतात. म्हणजे इथं तुम्हाला A B C आणि D असणार आहे. AB चा चढ, BC चा चढ, CD चा चढ आणि शेवटी AD चा चढ. चारही रेषेंचा चढ जर समान येत असेल तर आपण काय म्हणणार आहे, चौकोन ABCD हा काय आहे, चौकोन आहे असं त्रिकोणमितीय गुणोत्तर वापरून करणार आहे. त्यानंतर इथं बघा मी x अक्ष काढलेला आहे, त्यानंतर इथं y अक्ष काढलेला आहे, ह्या इथं एक रेषा काढलेला आहे Px1 y1 Qx2 y2 काढलेला आहे. आता त्यानंतर काय होणार बा, हे x1 आहे, x रेषावर म्हणजे x1 होणार, हे इथं x2 म्हणजे इथं x2 येणार. त्यानंतर इथं मी काय केलेलं आहे बा, हे इथून हे y2 येणार, ह्या y अक्षावर असल्यामुळे आपल्याला काढायचं आहे. म्हणजे काय होईल, y2 वजा y1 स्लोप्स आर इक्वल. त्यामुळे दोन्ही लाईन काय असणार आहे, त्यांचे चढ समान असणार आहे. आता उदाहरणार्थ तुम्हाला इथं परीक्षेमध्ये 1 मार्कासाठी प्रश्न क्रमांक 1A मध्ये तुम्हाला 1 मार्कासाठी प्रश्न विचारला जाईल. काय विचारला जाईल, थिटा बरोबर 30 असेल तर रेषेचा चढ काढा. आता रेषेचा चढ म्हणजे आपण इथं काय म्हणणार आहे, याच्यावरून काय म्हणणार आहे, टॅन थिटा म्हणणार आहे. y2 वजा y1 छेद x2 वजा x1 म्हणजे टॅन थिटा आलं. म्हणजेच इथं रेषेचा चढ बरोबर, इथं समजा रेषेचा चढ बरोबर आपण इथं काय दिलं, टॅन थिटा. मग आता टॅन थिटा, थिटाची किंमत इथं किती दिलेली आहे, 30, म्हणजे टॅन 30. टॅन 30 म्हणजे काय होणार आहे, त्रिकोणमितीय याच्यामध्ये जर गेला तर त्याचं उत्तर तुम्हाला किती मिळणार आहे, 1/√3 मिळणार आहे. थिटाच्या ऐवजी इथं 45 असेल, जर 45 दिलं तर टॅन 45 उत्तर 1 असणार आहे. इथं थिटाच्या ऐवजी 60 दिलं, टॅन 60√3 असणार आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी रेषेचा चढ कसा काढायचा, त्रिकोणमितीय गुणोत्तर वापरून देखील आपण थिटा केलेला आहे. तर घरामध्ये जाऊन तुम्ही कोणतेही 2 बिंदू घ्या, त्या तिन्ही बिंदू एक रेषीय आहेत का ते तपासून पहा. त्यानंतर थिटाची किंमत 1 वेळा 30 घ्या, उत्तर येते काय बघा. थिटा रेषेचा चढ बरोबर टॅन थिटा हे सूत्र वापरा. 1 मार्कासाठी प्रश्न 1A मध्ये हमखास विचारलं जातंय. थिटाची किंमत 30 असेल किंवा 45 असेल किंवा 60 असेल, अशा पद्धतीनं काही जरी असेल तर तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवा, 1/√3 लक्षात ठेवा. तर टॅन 30ची किंमत 1/√3 लक्षात ठेवा. त्यानंतर टॅन 45 1 लक्षात ठेवा. टॅन 60√3 लक्षात ठेवा. ह्या तिन्हीपैकी एक तुम्हाला काय विचारलं जाईल, परीक्षेला विचारलं जाईल. आज तुम्हाला मी 3 मार्कासाठी जे काय परीक्षेला येईल त्या संदर्भात मी तुम्हाला शिकवलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अभ्यास करा. कोरोनाचा काळ आहे तर तुमच्या सर्वांच्या मध्ये 2 मीटरचं अंतर राखा. त्याचबरोबर सॅनिटायझरचा वापर करा आणि मास्क लावल्याशिवाय बाहेर वगैरे पडू नका. तुमची तब्येत